राव सर, हेल्थ मिनिस्टर हमारे कर्नाटक प्रदेश के, हम आज अखिल कर्नाटक स्टेट कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स NHM कॉन्ट्रेक्चुअल एम्प्लॉयज यूनियन एफिलेटेड टू TUCI के थ्रू आपसे एक अनुरोध करते हैं कि हमको जो यहाँ पे हमने जो प्रोत्साहन किया है, जो प्रोटेस्ट किया है, उसका उद्देश्य सिर्फ एक है कि हमको रेगुलराइजेशन किया जाए। रेगुलराइजेशन इन द सेंस वो कैडरे जो 6 years अबाउ जिनका सर्विस हुआ है उनको पहले आप एक अक्लियत कीजिए, उसके बाद जो है 15% जो हमको एनुअल इंक्रीमेंट है और जो हमारा जो 5% इंक्रीमेंट है जो ईयरली जो हमारे 2 साल से नहीं हुआ है उनको थोड़ा संभवत कर दीजिए। लेकिन मेन जो स्ट्रेस जो हमको दिया जा रहा है, और हम NHM के थ्रू हो या फिर हमारे सेंट्रल लेवल के थ्रू हो, जो भी हमको कार्यक्रम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के थ्रू जो आयुष्मान भारत के थ्रू हम जो ये कार्य कर रहे हैं, ये हम सेंट्रल लेवल तक जाके आए हैं। मैं जहाँ रिजवाना खान कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, मैं एक खुद का एक बड़ा एग्जाम्पल हूँ। आई हैव टोकन द बेस्ट CHO अवार्ड फ्रॉम कर्नाटक स्टेट इन 2000 एट कोविड पीरियड। तो एक हमारे स्टेट से एक बहुत बड़ा प्लस पॉइंट है, तो इसको आप एक प्लस पॉइंट के थ्रू देखिए सर प्लीज। और मेन हमारा वही एक उद्देश्य है, जो हम सीनियरिटी यहाँ पे CHOs हैं, जो हमारे स्टेट को, हमारे कैडरे को जो अपलिफ्टमेंट हो सकता है उसके भले के लिए आप सोचिए। प्लस एंड प्लस आप वही सोचिए सर, इसके लिए जो भी है, जो भी कर रहे हैं, प्लस और माइनस तो चलते ही रहेंगे हमारे डिपार्टमेंट में, हम कर ही रहे हैं। ऑनलाइन हो, ऑफलाइन हो, PSC हो, CHOs हो, मेडिकल ऑफिसर्स हो, आशास हो, ग्राउंड रूट लेवल, ग्रास रूट लेवल तक हम लोग जा रहे हैं सर, और हम करते भी रहेंगे, अब आगे करेंगे भी। लेकिन हमारा एक ही है सर, रेगुलराइजेशन के लिए हमको एक प्रोत्साहन कीजिए, और हमको पूरा क्या पूरा हमको सर आपसे पूरी उम्मीद है सर कि आप इस बारे में फिर सोचेंगे। धन्यवाद सर। सबको नमस्कार, मेरा नाम दीपा है, मैं कोलार डिस्ट्रिक्ट से हूँ और मैं HWC आनेपुरा से काम कर रही हूँ। मैं CHO के बदौलत 3 साल से यहाँ पे काम कर रही हूँ। जब मेरा रिक्रूटमेंट हुआ था, मेरा सैलरी जो था 22,000 रुपीज़ ही था। अभी मेरा 3 साल कंप्लीट हो चुका है, अभी तक मेरा सैलरी 22,000 रुपीज़ ही है। उसके ऊपर से हमारा जो 8,000 रुपीज़ का जो इंसेंटिव्स दे रहे थे, उसके ऊपर से भी हमें एक HWC में CHO ही सब कुछ होता है। स्टाफिंग पैटर्न नाम की कुछ है ही नहीं। जो स्टाफिंग पैटर्न है वो ना होने की वजह से जो CHOs है, झाड़ू पोछा भी हमें लगाना है, HWC का दरवाज़ा भी हमें खोलना है। वो बोलते हैं कि हम यहाँ पे एसेप्टिक मेजर्स का सब कुछ आपको ट्रीटमेंट मिल जाएगा। मैं झाड़ू पोछा लगा के एसेप्टिक ट्रीटमेंट कहाँ से दूंगी? आप हमें बताओ। HWC में अगर हाउसकीपिंग का स्टाफ नहीं है, CHO कर लेगी और CHO कर लेगा। ये ANM नहीं है, उसका काम भी CHO ही कर देंगे। हेल्थ इंस्पेक्टर नहीं है, उनका काम भी CHO ही कर लेंगे। मेडिकल ऑफिसर्स का भी काम हम ही कर लेंगे। पूरा ऑनलाइन एंट्रीज हमें करना है, वो दूसरों के नाम पे करना है। हमारा जो पोर्टल है उसका हमारा नाम है ही नहीं, उसके ऊपर से दूसरों का पोर्टल जो है हमसे लॉगिन उनमें करवा के उसका पूरा अपलोड हमसे करवाया जाता है। फिर भी हमें आप इंक्रीमेंट नहीं देते हो, लॉयल्टी बोनस नहीं देते हो। सर हम 1 साल में 1 बार ही तो सैलरी का इंक्रीज मांग रहे हैं सर। जो काम करके हम जो पूरे लॉयल्टी के साथ काम करके आपके सामने आके हम मांग रहे हैं कि आप हमें प्लीज 5% हम जो दे रहे हो वो दे सर। दूसरा का हम तो नहीं ना मांग रहे, हम काम करके काम खत्म करने के बाद ही मांग रहे हैं सर, उसके पहले तो हम नहीं मांग रहे। आप चाहते हो कि हम जीवन पूरा 22,000 रुपए से में ही काम करते रहे और सबका काम हम ही करते रहे, तो दूसरों केडर के साथ हम क्या व्यवहार करेंगे सर? आप हमें बताओ तो सर नहीं होता है सर। एक BSc का ग्रेजुएट के आपने हमें ऑलमोस्ट 2,500 रुपए खर्च करके, लाख खर्च करके हमें ब्रिज कोर्स का जो ट्रेनिंग दी है, बड़े बड़े हॉस्पिटल में बड़े बड़े सर्जनों के साथ हमें ट्रेनिंग दी है। आपके ट्रेनिंग के ऊपर आपको ही विश्वास नहीं है? जो आप हमें 5,000 का पॉपुलेशन देके एक HWC में भेज देते हो काम करने के लिए, लेकिन जिसमें जो चाहिए व्यवस्थाएं चाहिए वो नहीं देते हो, तो हम काम करेंगे तो काम कैसे करेंगे सर? आप ही बताओ। उसके ऊपर से मैनेज करके हम कर रहे हैं, लेकिन आपको इतने सारे राइटिंग में, ओरली हमने इतने सारे रिक्वेजिशन दे दिए, फिर भी आप लोग हमारे एक ना मान रहे हो, तो हम समझे तो क्या समझे सर? आप नहीं चाहते हो CHOs को? आप जाए कि हम दूसरे जगह पे जाके काम करें? CHOs नहीं है चाहिए सर आपको? प्लीज सर, मिनिस्टर जी, हम आपसे सविनय प्रार्थना करते हैं, प्लीज हमारी एक को सुनिए और हमारी सैलरी जो है, पहले हमें रेस्पेक्ट से काम करने का एक दर्जा दीजिए सर। हम हाउसकीपिंग के स्टाफ नहीं है, हम हाउसकीपिंग करने के लिए नहीं आए सर। थैंक यू। ಸಮುದಾಯ ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳ NHM ಗುತ್ತಿಗೆ ನೌಕರರ ಸಂಘದಿಂದ ಇವತ್ತು ಮುಷ್ಕರಕ್ಕೆ ಕರೆದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ನಾವು ಮುಷ್ಕರಕ್ಕೆ ಕರೆದು 5 ದಿವಸ ಆದಮೇಲೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ 3 ಸಲ ನಮಗೆ ಸಂಧಾನ ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಯಾವ್ದಾವ್ದು ಬೇಡಿಕೆ ಅನ್ನೋದ್ರ ಮೇಲೆ
ಸೊ 6 ವರ್ಷ ಯಾರ್ಯಾರ್ದು ಮುಗ್ದಿದೆಯೋ ಅವ್ರದ್ದು ಕಾಯಮಾತಿ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮನ್ನ ಫಸ್ಟ್ ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೇನೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಂಡ್ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಕೂಡ ಅದೇ ತರ ಇದೆ ಸರ್. ಅದೊಂದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಎಲ್ಲ ನೌಕರರಿಗೆ ಈಗಿನ ನಮ್ಮ ಬೆಳೆ ಹೆಚ್ಚಳದಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ 5% ಹೆಚ್ಚಳ ಅಂತ ಆಗಬೇಕಿತ್ತು. ಬಟ್ ಅದನ್ನು ಕೂಡ 3 ರಿಂದ 4 ವರ್ಷದ ಹಿಂದೆಯಿಂದನೂ ನಮ್ಮನ್ನ ತಡೆ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಅದು ಕೂಡ 2-3 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದೇ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನ್ಯೂಸ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಾದ್ರೂ ಸರಿನೇ ಅಥವಾ ಪತ್ರಿಕೆ ಮೂಲಕ ಆದ್ರೂ ಸರಿನೇ ರೈಟಿಂಗಲ್ಲೂ ಕೇಳಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀವಿ ಸರ್. ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಹೋಗಿ ಇನ್ನೊಂದು ಸರ್ಕಾರ ಬಂದಿದೆ ಸರ್. ಸ್ಟಿಲ್ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಅದ್ರ ಬೇಡಿಕೆ ಆಗಿಲ್ಲ ಸರ್. ಕೊಡ್ತೀವಿ ಬಟ್ ಕೊನೆಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗಿಂತನೂ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಈ ಥರನೇ ಹೇಳಿದ್ರು. ಆ್ಯಂಡ್ 3ನೇ ಸಂಧಾನದಾಗ ಅದನ್ನು ಕೂಡ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್. ಬಟ್ 2 ವರ್ಷದ ಕೊಡ್ತೀವಿ, ಇನ್ನೂ 1 ವರ್ಷದ ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಸುಮಾರು 2,500ರಿಂದ 3,000 ನೌಕರರದ್ದು ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟ್ ನ ತಡೆ ಹಿಡಿದಿದ್ರು ಸರ್. ಈಗ ಎಷ್ಟಿದೆ ಸ್ಯಾಲರಿ ಸರ್? ಈಗ 22 ಇದೆ ಸರ್. 22,000 ಸರ್ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮ್ಗೆ 5% ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟ್ ಇದೆ ಸರ್. ಆ ಥರ ಕೊಡಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ಇನ್ಸೆಂಟಿವ್ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು 8,000 ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಸರ್. ಬಟ್ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದಿಂದ 15,000 ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಅದರಲ್ಲೂ 7,000ನ ಕಡಿತ ಮಾಡಿ 8,000 ಕೊಡ್ತಿರೋದು ಸರ್. ಈಗ ಅದನ್ನು ಕೂಡ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ನಮ್ಗೆ ಸಂಧಾನ ಮಾಡಕ್ಕೆ ಕರೆದಿದ್ರು ಸರ್. ಅದರಲ್ಲಿ 2 ವರ್ಷದ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಮುಂದಿನ ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟ್ ನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನ ಆಯೋಗದಿಂದ ಮಾಡಿ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಅದ್ರ ಮೂಲಕ ಮುಂದಕ್ಕಾದ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್. ಪರ್ಮನೆಂಟ್ ವಿಚಾರವಾಗಿ 4 ಕಮಿಟಿ ಮಾಡಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಸರ್, ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಚಾರ ಬಂದಾಗ ಹೆಲ್ತ್ ಇದೆ ಸ್ಟೇಟ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅಂತಾರೆ ಸರ್, ಆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಒಳಪಟ್ಟದಂತ. ಬಟ್ ಏನಾದ್ರು ಒಂದು ವಿಚಾರ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳು ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳು ಆ ಥರ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಬೇಡ. ಸೊ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಕ್ಕೆ ನಾವೇ ಒಂದು ಮಾದರಿ ಆಗ್ಬೋದಲ್ಲ ಸರ್. ಪರ್ಮನೆಂಟ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಇಲ್ಲಿದ್ದು ಏನು ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಇರುತ್ತೋ ಅದನ್ನ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾಗ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ನಾವೇ ಉದಾಹರಣೆ ಆಗ್ಬೋದಲ್ವಾ. ಅಂಡ್ ಅದಲ್ಲದೆ ಈಗ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕ್ಷೇಮ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಸಮುದಾಯ ಆರೋಗ್ಯಕರು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಲ್ಲ, ಅವ್ರು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಡೀ ಆಲ್ ಓವರ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ 10 ಕ್ರೆಡಿಟ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಅಂತ ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್. ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಚಾರನ 100% ಇಷ್ಟು ನಿಮಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ದೇನಾದ್ರು ಸಮುದಾಯ ಆರೋಗ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ 10% ಮುಂದಿರ್ತೀವಿ ಸರ್ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಿಗಿಂತನೂ. ಜೊತೆಗೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕೂಡ ಅದೇ ಥರ ಆಗುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ 5% ಇನ್ಕ್ರೀ ಇರ್ತೀವಿ ಸರ್. ಸೊ ಇದು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ನೆರವೇರಿದಾಗ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಇದು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಿಗಿಂತ ಮುಂದಿರುತ್ತೆ ಸರ್ ಭಾರತದಲ್ಲಿ.